अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकणचा दौरा सुरू झालाय। शिवसैनिकांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। कोकण हे आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलंय आणि त्याप्रमाणे यापुढे उभे राहतील। बीजेपी सोबत जो गेला नाही त्याला त्रास देण्याचं काम सुरू आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मागे सध्या यंत्रणा लागल्यात। यंत्रणा कितीही मागे लागल्या तरी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक डगमगणार नाही। यंत्रणा कितीही मागे लागल्या तरी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक डगमगणार नाही। सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून हे बजेट सादर होणं अपेक्षित होतं। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप हे बजेट सादर करणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा कोकणातला दौरा सुरू झालेला आहे। आज आणि उद्या 2 दिवस रायगड या ठिकाणी त्यांचा दौरा आहे। दिनांक 4 फेब्रुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि 5 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजल्यापासून राजापूर, रत्नागिरी, चिपळूण अशा 3 विधानसभा मतदारसंघामध्ये हा दौरा सुरू होणार आहे। उद्धव साहेबांचा दौरा म्हटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये एक वेगळा उत्साह, प्रचंड जल्लोष यामध्ये त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे 2024 साली निवडणुकीचं आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेगड निर्माण झाल्यानंतर आणि संपूर्ण असलेल्या राजकीय पार्श्वभूमीवरती सध्या कोकणातल्या शिवसैनिकांच्या मनामध्ये वेगळा उत्साह आहे आणि ह्या सर्व मंडळींना दाखवून द्यायचं आहे की पुन्हा एकदा ह्या कोकणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचं वर्चस्व आहे हे दाखवण्याची वेळ खऱ्या अर्थाने आमच्यावरती आलेली आहे। विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दौरा आहे। तुमच्या पाठीमागे एसीबीची चौकशी आहे। एकीकडे शिवसेनेकडे चिन्ह जे आहे ते सुद्धा नाहीये। अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंचा दौरा होतोय, तुम्हाला त्या दृष्टीने कसा फायदा होऊ शकतो आगामी? विधानसभेच्या अध्यक्षांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती जे महाराष्ट्रात घडलं हे तुमच्यासमोर आहे, परंतु निशाणी गेली, नाव गेली तरी कोणता परिणाम होणार नाही। आमचं दैवत आणि आमचं सर्वस्व, आमचं सर्वच हे ठाकरे कुटुंब असल्यामुळे लोकांच्या निष्ठा बाळासाहेबांपासून आदित्य साहेबांपर्यंत ठाकरे कुटुंबावरून असल्यामुळे निश्चितपणे आम्ही या ठिकाणी पुढे जाणार हा आम्हाला विश्वास आहे। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या दौऱ्याचा कसा फायदा होऊ शकतो किंवा काय? कोकण हे आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलेलं आहे। निवडणुका असू दे, राजकीय कोणत्या घडामोडी असू दे किंवा चढउतार असू दे, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाशी कोकण पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि मग त्याच पद्धतीने उभं राहतील हा मला विश्वास आहे। देशामध्ये भारतीय जनता पक्ष इतर घटक पक्षाच्या माध्यमातून सत्तेवरती आला। महाराष्ट्रामध्ये भाजप या ठिकाणी सुद्धा अन्य लोकांना घेऊन सत्तेमध्ये आले आणि मग त्यांच्यासोबत जे गेले नाहीत त्यांना तिथं त्रास द्यायचा त्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या अनेक लोकांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत। ह्या चौकशी केंद्रीय यंत्रणा आमच्या मागे लागल्या तरी ही आमचे सर्व असणारे शिवसेनेचे नेते, उपनेते, खासदार, आमदार हे सर्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून ही लोक डगमगणार नाही असं माझं मत या ठिकाणी आहे। बजेट या ठिकाणी मांडलं जातं आहे। गेल्या वर्षीप्रमाणेच कुठलाही कर त्यानं दिलासा दिलेला आहे, कुठलाही बदल या ठिकाणी नाही, मात्र कॉर्पोरेट सेक्टरमधलं जे हे आहे ते या ठिकाणी घटलेलं पाहायला मिळते। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचं बजेट आहे आणि म्हणून या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर केलं गेलं पाहिजे ह्या लोकांच्या निश्चितपणे अपेक्षा आहे। अजून बजेट संपूर्ण मी ऐकलं नाही, बघितलं नाही आहे, परंतु निवडणुकीच्या वरती डोळा ठेवून हे भाजपने सरकार बजेट सादर करणार असं माझं मत या ठिकाणी आहे। बेधडक, निर्भीड, बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।